नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, नुकतेच जे आहे कोकण रेल्वेची ॲन्सर की आलेली आहे. आशा करतो की तुम्ही सर्वांनी तुमची ॲन्सर की बघून डाउनलोड केली असेल आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी अजून पण ॲन्सर की बघितली नाही, त्यांनी बघून घ्यावे. कारण की ॲन्सर की जे आहे 2 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंतच इनव्हॅलिड दाखवणार आहे तुम्हाला साईटवरती. त्यानंतर 3 फेब्रुवारीला जे आहे ते साईट बंद केल्या जाणार आहे. म्हणून तुम्ही जर अजून पण बघितली नसेल तर बघून घ्या आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. तर बघा, आजचा जो व्हिडिओ राहणार आहे आपला ऑब्जेक्शन राईजवरती, म्हणजेच की तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन कसा घेता येणार तुम्हाला, तर मी त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे संपूर्ण. ऑब्जेक्शन कशासाठी घेतल्या जाते तर तुम्हाला सांगतो मी शॉर्टमध्ये, की बघा, जर तुमच्या ॲन्सर कीमध्ये जर क्वेश्चन गलत असला किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असल्यावर पण चुकीचं दिलं गेलं, संपूर्ण क्वेश्चनच गलत आहे, म्हणजे ह्या काही जे फॉर्मॅलिटी आहे याबद्दल जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला कसं घेता येणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी जे तुम्हाला Google Chrome कोणतेही Google ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला kokanrailway.com टाकायचं आहे. त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर असा इंटरफेस तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर दिसून आल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला करंट नोटिफिकेशन दिसून येणार इथं, तर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला दिसून येणार, इथं दिसलेलं आहे बघा, द ऑब्जेक्शन लिंक टू वर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी इज लाईव्ह फ्रॉम 27/1/2025 टू 2/2/2025. म्हणजेच हे जे आहे तुम्हाला प्लीज क्लिक हेड फॉर ऑब्जेक्शन लिंक, इथं क्लिक करून तुम्हाला ऑब्जेक्शन लिंकवरती जाणार आहे. तर बघा, तुम्हाला मी सांगितलं की लास्ट डेट जे आहे 2/2/2025 आहे, लक्षात ठेवावे. त्यानंतर बघा मग समोरची प्रोसेस, की आता ऑब्जेक्शन लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमचं जे लॉग इन आहे ते ओपन होणार आहे. तुम्हाला लॉग इन करायचं आहे इथून. जो तुमचा युजर आय डी पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करसाल. तर मी जे डिटेल आहे ते टाकतो. आणि बघा, भरपूर विद्यार्थी हा कॅप्चा जो आहे फिल करत नाही आहे पद्धतशीर, त्यामुळे जो आहे इनव्हॅलिड दाखवत आहे. म्हणून कॅप्चा जो आहे पद्धतशीर फिल केल्यानंतरच तुमचा जो लॉग इन फॉर्म आहे तो ओपन होणार आहे. म्हणून कॅप्चा पद्धतशीर फिल करायचा. तर बघा, मी आता संपूर्ण माहिती जी आहे ती टाकलेली आहे. आता लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर बघा, तुम्हाला दिसून येणार आहे इथं 3 ऑप्शन दिसून येणार आहे. आता तुमचं जे ॲप्लिकंट डिटेल्स, म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे तो ओपन होणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स ऑब्जेक्शन फॉर्म तुम्हाला दिसून येणार आहे. जर तुम्ही कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक केलं तर त्यावरती तुम्हाला क्लिअरली तुम्हाला दिसून येणार की तुमची जे ॲन्सर की आहे ते तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. काही काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल, पण बघा इथं क्लिक हेअर टू जनरेट इट आहे. यावरती जर क्लिक केलं तर तुमचं जो ॲन्सर की आहे ते ओपन होणार आहे. ते तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. ज्यांना कोणाला माहिती नसेल मी त्यांना सांगतो. आणि बघा, ऑब्जेक्शन फॉर्म यावरती जर आलो आपण तर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं त्याबद्दल सांगतो बघा. तर इथं दिलेलं मला क्लिक हेअर टू राईज ऑब्जेक्शन. जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं तर यावरती जे क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर बघा, तर तुम्ही इथं बघू शकता की नोट दिलेलं आहे, तुम्हाला इंस्ट्रक्शन दिलेलं आहे, निर्देश की तुम्हाला काय काय गरजेचं आहे ते संपूर्ण वाचा. इथून वाचल्यानंतर बघा, तुम्ही जे आहे म्हणजे संपूर्ण जे माहिती आहे भरल्यानंतर तुम्ही जे आहे ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्याआधी तुम्हाला हे जे डिटेल आहे ते वाचणं गरजेचं राहणार आहे. तर तुम्ही हे वाचून घ्याल जेव्हा तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्या टाईमला. यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे. जर तुम्हाला डॉक्युमेंट जर अपलोड करायचं आहे तर त्याची साईज किती असायला पाहिजे, तर 400 KB दिलेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही आरामात. त्यानंतर बघा, जर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर सर्वात आधी तिथे दिलेलं आहे बघा, पोस्ट दिलेला आहे. तर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं होतं आणि कोणत्या पोस्टसाठी तुमचं जर आहे क्वेश्चन तुम्हाला राईज करायचं आहे ऑब्जेक्शन, तर त्याबद्दल तर बघा इथं संपूर्ण जे पोस्ट आहे ते दिलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवायसाठी बघा असिस्टंट लोको पायलट घेतो. असिस्टंट लोको पायलट, तर या असिस्टंट लोको पायलटची एक्झाम डेट तुम्हाला दिलेली आहे इथं, की 13/1/2025 या तारखेला होता. आणि शिफ्ट कोणती होती ते ऑटोमॅटिकली तुम्हाला येऊन जाणार. तर शिफ्ट 3मध्ये तुमचा पेपर होता असिस्टंट लोको पायलटचा. आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हा क्वेश्चन आय डी, की तुम्हाला क्वेश्चन आय डी जे दिलेले आहे ॲन्सर कीच्या राईट साईडला, म्हणजे तुम्हाला बॉक्स असतो त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आय डी हे दिसून येतील. तर हे जे क्वेश्चन आय डी आहे
कोणत्या क्वेश्चन आय डीला तुम्हाला जे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर हे जे आहे माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हेच यानुसार जे तुमचं बघला जाणार आहे. तर बघा, क्वेश्चन आय डी टाकताना तुम्हाला कोणत्या क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याबद्दल ती तुम्हाला टाकायचं. तर बघा, मी नॉर्मली तुम्हाला सांगण्यासाठी एक हा क्वेश्चन घेतो, म्हणजे एक क्वेश्चन आय डी टाकतो आणि नेचर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजेच की तुम्हाला कशाबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. बघा, इनकरेक्ट क्वेश्चन, आउट ऑफ सिलेबस, ऑल ऑप्शन इनकरेक्ट, मल्टिपल करेक्ट ॲन्सर, इनकरेक्ट ॲन्सर की. हे जे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे यापैकी जर तुमचा चुकीचा प्रश्न असेल तर सांगा. आउट ऑफ सिलेबस म्हणजे की सिलेबसमध्येच नाही आहे असा प्रश्न आला ते सांगा. ऑल ऑप्शन इनकरेक्ट आहे तर त्याबद्दल सांगू शकता. मल्टिपल करेक्ट ॲन्सर ते सांगू शकता. इनकरेक्ट ॲन्सर की तर त्याबद्दल सांगू शकता. जर आपला इनकरेक्ट क्वेश्चन आहे म्हणजे चुकीचा प्रश्न आहे तर आपण त्यावरती क्लिक करूया. त्यानंतर बघा, इथं रिमार्क दिलेला आहे. तर या रिमार्कवरती काय टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चनमध्ये काय चुकीचं आहे त्याबद्दल तुम्हाला रिमार्कमध्ये टाकायचं आहे. मध्ये मी तुम्हाला सहज टाकण्यासाठी फक्त असं टाकतो की ऑब्जेक्शन टू दी क्वेश्चन नंबर 5. बस तुमच्या माहितीसाठी टाकतो मी की बुवा असं टाकायचं आहे म्हणून. त्यानंतर बघा, टोटल अमाऊंट आहे. तुम्हाला बघा, मी तुम्हाला सांगायचं विसरलो की ऑब्जेक्शनला तुम्हाला जे टोटल जे आहे ₹59 लागतात. आता हे ₹50 दाखवत आहे प्लस जी-एस-टी. जी-एस-टी येते तुम्हाला ₹9 म्हणजे की टोटल तुम्हाला ₹59 द्यावे लागतील एका प्रश्नाचे, जे की तुम्हाला चार्जेस लागतील. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, अपलोड द डॉक्युमेंट्स दॅट रेफर अँड जस्टिफाय युअर ऑब्जेक्शन. बघा, क्लिक हेअर टू अपलोड. जर वरती क्लिक केलं आपण तर तुम्हाला इथं डॉक्युमेंट दिसून येणार की तुम्हाला डॉक्युमेंट स्क्रीनशॉट काढून ठेवायचा असेल तर काढून ठेवा, की जो क्वेश्चन तुमचा चुकीचा आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. आणखी इथं अपलोड केल्यानंतर बघा, क्लोज करायचं आहे. अपलोड केल्यानंतर क्लोज केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता आपण काही डॉक्युमेंट अपलोड केलेलं नाही आहे कोणतंच. तर बघा, सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दिसून येणार. पेमेंटचं ऑप्शन दिसून आल्यानंतर तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचा जो रिस्पॉन्स आहे तिथं दिला जाणार कोकण रेल्वेकडे. त्यानंतर तुम्हाला जो आहे मेलद्वारे तुमच्या ऑब्जेक्शनचा रिस्पॉन्स दिला जाणार आहे. तर बघा, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला समजला असेल असे मी समजतो आणि जर काही समजून आले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि टेलिग्रामला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्ही तिथं तुमची अडचण मला शेअर करू शकता आणि मी तुम्हाला उत्तर देऊ शकेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.